आपल्यासोबत पाटपाणे ग्रामपंचायतचे सरपंच महोदय आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतमध्ये भरवण्यात आला आहे। तर सरपंच महोदय, काय बोलाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? प्रतिवर्षाप्रमाणे आज सुद्धा महिला सदस्य यांच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायत पाटपाण्याच्या वतीने जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज इथे ठेवण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी आपल्या पंचक्रोशीतल्या महिलांनी त्याचा सहभाग घेऊन, स्वतंत्र सहभाग घेऊन त्यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमची ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना विनंती आहे। तर आपल्यासोबत या पाटपाणे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सिद्धी जाधव मॅडम आहेत। मॅडम, तर या हळदी कुंकू कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल? आपल्या इथे ग्रामपंचायतीत दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम केलेला आहे। महिलांसाठी एक छोटासा कार्यक्रम आहे आपल्यासाठी। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण महिलांचा चांगला प्रतिसाद आहे, तुम्ही बघू शकता आहे चांगल्यापैकी। धन्यवाद। आणि तुम्ही निवडून आल्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम करता, या अगोदरची सुद्धा बॉडी करत होते, मात्र चांगल्या पद्धतीने होते। महिलांचा सहभाग सुद्धा चांगला आहे। आज ग्रामपंचायत पाटपाणे येते, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि आपल्या ग्रामपंचायतमधल्या सगळ्या महिला यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ग्रामपंचायतमार्फत हळदी कुंकू कार्यक्रम माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज कार्यक्रम आयोजित केले। त्या सगळ्या कार्यक्रमाला महिला आमच्या सहकार्याने सगळ्यांनी भाग घेतलेला आहे। असेच आपण वेगवेगळे कार्यक्रम ग्रामपंचायत राबवत असते। धन्यवाद। मॅडम, तर आज भेटवस्तू म्हणून तुम्ही काय दिले महिलांसाठी? आम्ही भेटवस्तू म्हणून भीम लिक्विडचं ठेवलेलं आहे। तसं ग्रामपंचायत सदस्यांनी महिलांनी सगळ्या मिळून चर्चा करून जे ठरवलेलं आहे, एक स्वच्छतेवर आधारित भीम लिक्विड ठेवलेलं आहे। धन्यवाद। तर या होत्या ग्रामपंचायत अधिकारी बडद मॅडम आणि एक उत्कृष्ट नियोजन केलेले मॅडम आणि सर्व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून। तर धन्यवाद। असाच कार्यक्रम दरवर्षी तुम्ही सर्वांनी घ्या आणि आमच्या आजूबाजूच्या सर्व महिलांना त्याची संधी द्या। धन्यवाद।